हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? यशवंत, आवाज येतोय का माझा? नमस्कार अझर. सगळे येऊ द्या, 2 मिनिटात आपण सुरू करूयात. परेश सर ऐकतायत, पूजा ऐकतायत. नमस्कार परेश सर, पूजा नमस्कार. तर आपण सुरू करूयात. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम. आपण पाहतोय की सध्या जगभरामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे. तर त्या कोरोनाच्या परिस्थितीमुळं संपूर्ण देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डिजिटल स्वरूपात साजरी करण्यात आली. मग तीच जयंती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आंबेडकरी चळवळीतल्या मित्रांनी, संपूर्ण देशातल्या सगळ्याच तरुणांनी, जे स्वतःला बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक समजतात, अशा प्रत्येकानं या जयंतीला डिजिटल स्वरूप प्राप्त करून ती जयंती डिजिटल स्वरूपात साजरी करण्याचा यावर्षी निर्णय घेतला. आणि आपण पाहिलं की संपूर्ण देशभरामधून खूप मोठ्या प्रमाणावर या डिजिटल जयंतीला प्रतिसाद आलेला आपल्याला पाहायला मिळाला. मग त्याच जयंतीचं औचित्य साधून माझा मित्र प्रशांत, उषा विजयकुमार आणि ब्ल्यू मॉर्निंगची टीम यांनी देखील हाच उपक्रम डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी या फेसबुक पेजवरती अनेक वक्त्यांना आमंत्रित केलं. आणि आज मला प्रशांतमुळं या पेजवरती बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः प्रशांतचे आणि ब्ल्यू मॉर्निंग संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि विषयाला सुरुवात करतो. आपण पाहतो की कोणतीही भूमिका मांडत असताना किंवा स्वतःचं मत समोरच्या माणसाला समजावून देत असताना आपल्याकडे असणारं वक्तृत्व फार महत्त्वाचं असतं. मग याचा जेव्हा आपण सारासार अभ्यास करायला लागतो तर सिद्धार्थ गौतमापासून चारवाकपासून तुकोबारायांपर्यंत, किंवा सम्राट अशोक असेल, शिवराय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कांशीरामजी असतील, आणि आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या माणसांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काम केलं, या सगळ्या माणसांना जोडणारा जर कुठला समान धागा असेल तर तो मला वाटतं की तो समान धागा होता की या माणसांकडे असणारं अमोघ वक्तृत्व आणि स्वतःची भूमिका समाजातल्या कुठल्याही माणसाला, मग तो प्रतिगामी असो, पुरोगामी असो, आपल्या विचाराचा असो, आपल्या विरोधी विचारधारेचा असो, त्या प्रत्येक माणसाला पटवून देण्यासाठी या माणसांनी स्वतःच्या भूमिका घेतल्या. आणि या सगळ्यांना जोडणारा समान धागा काय होता तर मला वाटतं की या सगळ्या माणसांकडे असणारं वक्तृत्व कौशल्य. मग या सगळ्यांचा जेव्हा आपण सारासार अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात एक गोष्ट येते की आपल्याकडे असंख्य वक्ते होऊन गेलेले आहेत. आज पण आहेत, याच्या अगोदरच्या काळात होते, 21व्या शतकात होते, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा होते. पण प्रत्येक वक्त्याकडे स्वतःचं लेखन कौशल्य नव्हतं. अनेक माणसांकडे लेखन कौशल्य होतं पण त्यांना स्वतःच्या भूमिका समाजासमोर मांडता येत नव्हत्या. त्यामुळं ती माणसं अस्तित्वात असताना समाजापर्यंत पोहोचली नाहीत, पण ती माणसं गेल्यानंतर त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून ती समाजापर्यंत पोहोचली. पण या सगळ्यांना जर कुठला अपवाद असेल तर मला वाटतं तो अपवाद आहे तथागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कारण या माणसाकडं असणारी वक्तृत्व शैली ही फार सुंदर होती. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या वक्तृत्वाच्या जोडीला असणारं विद्रोही लिखाण. त्यांनी वक्तृत्वाच्या माध्यमातून इथल्या
प्रस्थापित व्यवस्थेला घाम फोडलाच, पण इथल्या 2 ते 3 हजार वर्षापूर्वीच्या शोषणाला देखील सुरंग लावण्याचं काम याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीनं देखील आपल्याला करून दाखवलं. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वोत्कृष्ट वक्ते या विषयावरती मी जेव्हा चिंतन करायला लागतो, तेव्हा माझ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही भाषणं समोर उभी राहतात. एक गोष्ट आवर्जून मला सांगायची आहे की बाबासाहेबांनी घटना समितीसमोर भाषणं केली, बाबासाहेबांनी इथल्या शोषित समाजासमोर भाषणं केली, बाबासाहेबांनी ब्रिटिश मंत्रिमंडळात असताना एक मंत्री म्हणून काम केलं, किंवा बाबासाहेबांनी इथल्या खूप मोठ्या जनसमुदायाला, ज्या जनसमुदायाचं गेली 3 ते 4 हजार वर्ष प्रस्थापित धर्मांकडून शोषण झालं होतं, त्यांना धर्मांतर करायला भाग पाडण्यासाठी त्या समाजासमोर आपल्या भूमिका मांडत असताना या सगळ्या माणसांसमोर जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या भाषेच्या माध्यमातून किंवा आपल्या शब्दांच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला, तेव्हा तो संवाद इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजापर्यंत पोहोचत गेला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे यशस्वी झालेत, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणं जर आपण अभ्यासली तर एक गोष्ट आवर्जून आपल्या लक्षात येते की कोणताही वक्ता घ्या, जो वक्ता जगाच्या पाठीवरती यशस्वी ठरला, किंवा जो भारतात असो, युरोपियन देशामध्ये असो, किंवा कुठलाही वक्ता घेऊयात आपण, तर तो वक्ता यशस्वी केव्हा ठरतो, किंवा तो वक्ता एक जगभरामध्ये नाव केव्हा कमवतो, जेव्हा त्या वक्त्याला ऐकायला येणारा प्रेक्षक, त्या प्रेक्षकाला त्या वक्त्याचे शब्द स्वतःचे वाटायला लागतात. मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांसाठी आवाज उठवला, तेव्हा त्या शोषितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे स्वतःचे शब्द मांडत आहेत असं वाटलं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोरील भाषणं केली, तेव्हा या देशाला एक चांगला लोकसत्ताक बनवण्यासाठी, या देशाला चांगली लोकशाही बनवण्यासाठी, या देशाला चांगला लोकशाही देश बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी तळमळ होती, ती तळमळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाच्या माध्यमातून सर्वांना दिसत होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट वक्ते ठरतात. मला एक प्रसंग या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय वाद आहेत. या सगळ्याबद्दल आपण वाचलेलं आहे, हे सगळं आपण खूप दिवस झाले ऐकलेलं आहे. पण मला त्यांचा एक प्रसंग फार आवर्जून सांगायचा आहे. जेव्हा महात्मा गांधी यांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेवाग्राम वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्या संपूर्ण जिल्ह्यावरती आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांची अनेक माणसं या देशाला, त्या जिल्ह्यातून आपल्याला मिळालेली आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सेवाग्रामला भेट देण्याचं आमंत्रण येतं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सेवाग्रामला भेट देण्यासाठी आवर्जून जातात. आवर्जून गेल्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या आश्रमाच्या जवळ थांबतात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेट आश्रमात जात नाहीत. बाबासाहेबांना त्याच्या शेजारी एक दलित वस्ती दिसते. बाबासाहेब आश्रमात जाण्याच्या अगोदर त्या दलित वस्तीला भेट देण्याचा निर्णय घेतात. बाबासाहेब तिथं गेल्यानंतर त्या दलित वस्तीतली सगळी माणसं बाबासाहेबांना पाहण्यासाठी गोळा होतात. गोळा झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथे एक विठ्ठलाचं मंदिर असतं, सेवाग्रामच्या बाजूलाच काही मीटर अंतरावरती ते विठ्ठलाचं मंदिर आधी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं थांबल्यानंतर तिथं प्रचंड जनसमुदाय काही क्षणामध्ये बाबासाहेबांना पाहण्यासाठी गोळा होतो. गोळा झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं फक्त 5 मिनिटामध्ये त्या तिथं जमलेल्या लोकांना संबोधित करतात. आणि संबोधित करताना बाबासाहेब त्या लोकांना म्हणतात की तुमच्यावरती आस्थागायत हिंदू धर्माच्या रूढी परंपरांनुसार अन्याय झालेला आहे, हे मान्य आहे. पण जर तुम्हाला याच्यामधून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी बाबासाहेब तुम्हाला यातून बाहेर काढणार नाही, पण तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढणारं एकमेव साधन काय आहे, तर ते साधन आहे की तुम्ही घेतलेलं शिक्षण. जर तुम्हाला या व्यवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला स्वतः शिकावं लागेल, तुम्हाला स्वतः संघटित व्हावं लागेल, तरच तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडू शकता, अशी भूमिका बाबासाहेब मांडतात. मांडल्यानंतर काही क्षणांमध्ये 4 ते 5 मिनिटांचा संवाद साधून बाबासाहेब तिथून निघून जातात.
निघून गेल्यानंतर बाबासाहेब सेवाग्रामला भेट देतात, तिथून परत आपल्या मार्गावरती जातात. पण हे सगळं होत असताना 1956 हा प्रसंग आहे 1 मे 1936 साली घडलेला. 1 मे 1936 साली आणि त्याच्यानंतर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जनसमुदायाला घेऊन बौद्ध धर्मामध्ये जेव्हा प्रवेश करतात, तो प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विठ्ठल मंदिराच्या समोर उभं राहून त्या जनसमुदायाला संबोधित केलं असतं, तिथली लोक तिथली विठ्ठलाची मूर्ती हटवून तिथं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती प्रस्थापित करतात. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधली ताकद आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला सर्वोत्कृष्ट वक्ता आहे असं मला तरी वाटतं. मला वाटतं एखाद्या माणसानं 5 मिनिट तिथल्या लोकांना संबोधित केल्यानंतर त्या गोष्टीचा प्रभाव तिथून पुढच्या 20 वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जर दिसून येत असेल तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तृत्वाची ताकद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधली धमक आहे. जे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकलेल्या प्रत्येक माणसाच्या काळजापर्यंत पोहोचत होते, हे वैशिष्ट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. जेव्हा मला आणखीन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वक्ते म्हणून श्रेष्ठ का ठरतात याचं आणखीन एक उदाहरण मला आवर्जून सांगावंसं वाटतं. 1948ला सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथे एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. त्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. एवढा मोठा माणूस एका लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी तिथं उपस्थित राहतो, हीच गोष्ट तिथल्या लोकांना फार मोठी वाटते. ती वक्तृत्व स्पर्धा संपन्न होते. वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या व्यासपीठावरून तिथल्या मुलांना जेव्हा संबोधित करायला उभे राहतात, त्या उभे राहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथल्या मुलांसाठी काही शब्द वापरतात. एक वक्ता कसा श्रेष्ठ असतो हे याच्यापेक्षा चांगलं उदाहरण आपल्याला याच्यात पाहायला मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लहान मुलांच्या समोर एक वक्ता म्हणून बोलत असताना काय म्हणतात, तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा वक्तृत्व करायचं म्हटल्यावरती ते मलाही जमत नव्हतं, पण जर तुम्हाला एक चांगला वक्ता व्हायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी खूप सारे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे प्रयत्न मी माझ्या बालपणात केले, मला माझ्या भूमिका मांडताना मी त्यासाठी प्रयत्न केले. इथं बाबासाहेब असं बोलतात आणि पुढं त्या विद्यार्थ्यांना सांगताना बाबासाहेब म्हणतात की जर तुम्हाला एक चांगलं वक्तृत्व किंवा एक चांगला वक्ता व्हायचा असेल तर दिवसात किमान एक निम्म पुस्तक वाचून झालं पाहिजे आणि तुमच्या वक्तृत्वाला वाचनाची जोड असली पाहिजे, तरच तुम्ही तुमची भूमिका योग्यरित्या मांडू शकता. आणि जेव्हा 1948चा प्रसंग आहे तेव्हा आपण प्रजासत्ताक नव्हतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचा विचार करून त्यावेळेस म्हणतात की जेव्हा आपला भारत देश हा प्रजासत्ताक होईल, आपला भारत देश लोकसत्ताक होईल, तेव्हा सगळ्यात आधी जर आपल्याला कुणाची गरज असेल तर आपल्या देशाला उत्कृष्ट वक्त्यांची आणि भूमिका घेणाऱ्या माणसांची गरज या देशाला आहे. अशी भूमिका घेणारे बाबासाहेब मला वक्ते म्हणून श्रेष्ठ वाटतात. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना एक लेखक म्हणून, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वक्ते म्हणून श्रेष्ठ होते, हे आपण मान्य करायला पाहिजे. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणखीन एक भाषण जे माझ्या वाचनात आलं ते मला जास्त भावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हैदराबाद दौरा ठरला होता. 16 तारखेला बाबासाहेब महाराष्ट्रातून मुंबईकडून हैदराबादकडे रवाना होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मुक्काम औरंगाबादमध्ये ठरलेला असतो. बाबासाहेब औरंगाबादमध्ये उतरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या एका सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. त्या सभेच्या आयोजनात बाबासाहेब जेव्हा तिथल्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी उठतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथल्या कार्यकर्त्यांना, त्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त प्रमाणावरती शोषित, वंचित आणि दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी आला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या सूर्याला ऐकण्यासाठी आला होता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी जेव्हा वंचितांच्या, शोषितांच्या किंवा दलितांच्या समोर जी काही भाषणं केली
म्हणजे त्या माणसांना शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता, त्या माणसांचा आणि शिक्षणांचा लांबपर्यंत संबंध नव्हता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही गोष्टी त्या समाजाला सांगितल्या, तेव्हा त्या गोष्टी सांगत असताना दलित समाजाला त्या गोष्टी आपल्याशा वाटाव्यात या शब्दात बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा बाबासाहेब त्या सगळ्या लोकांना एक उदाहरण देतात आणि उदाहरण देताना बाबासाहेब औरंगाबादमध्ये 21 जानेवारी 1949 साली भाषणात म्हणतात की मला तुम्हा सगळ्यांना एक उदाहरण आवर्जून द्यायचं आहे आणि ते उदाहरण वेदातलं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. एक माणूस असतो, त्या माणसाची एकदा देवासोबत गाठ पडते. गाठ पडल्यानंतर तो माणूस देवाला विचारतो की आम्हा सगळ्यांना तूच निर्माण केलंय, पण मला एक गोष्ट सांग, जेव्हा एक बलशाली वाघ जंगलात आमच्या समोर एखाद्या गरीब मेंढीला एका घटकात खाऊन टाकतो, तेव्हा तू काय करत असतो? तेव्हा देव त्या माणसाला म्हणतो की मान्य ही सगळी सृष्टी मी निर्माण केली आहे, पण जेव्हा तू तुझ्या स्वतःकडे बघतो, जर तू स्वतःला असं घडवलं की तुझ्याकडे बघूनच तुला हात लावायची सुद्धा कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे, जर असं तू स्वतःला तयार केलं तर उद्या वाघ काय कुठलाच व्यक्ती तुझ्या वाट्याला सुद्धा जाणार नाही. हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 जानेवारी 1949ला एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या समोर इथल्या लोकांना संबोधित करताना सांगतात. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तृत्वातलं हे कौशल्य आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की मला माझी भूमिका मांडत असताना समोरच्या माणसाला ती भूमिका स्वतःची वाटावी, समोरच्या माणसाला तो प्रश्न स्वतःचा वाटावा आणि त्याचबरोबर समोरच्या माणसाला ती गोष्ट स्वतःच्या काळजापर्यंत पोहोचावी. एवढी सुंदर भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तृत्व शैली होती की समोरच्या माणसाला नेमकं काय हवंय, मग तो सभेतला प्रेक्षक असो किंवा घटना समिती समोरचा संसदीय प्रेक्षक असो किंवा ब्रिटिश मंत्रिमंडळात त्यांनी मांडलेल्या भूमिका ही ऐकणारे ब्रिटिश लोक असो किंवा गोलमेज परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती भूमिका मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकणाऱ्या प्रेक्षकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पटायची आणि ते पटण्याचं कारण हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे असणारी अमोघ वक्तृत्व शैली. जेव्हा या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणखीन एक भाषण आपण सर्वांनी आवर्जून वाचलेलं असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुक्तिकोन पथेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातल्या महार समाजाला संबोधित करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतलेला होता की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या समाजांना घेऊन बौद्ध धर्म स्वीकारणार होते. मग त्यावेळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी एका सभेचं नियोजन करतात. त्या सभेच्या नियोजनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त महार समाजाला आमंत्रित करतात. आमंत्रित केल्यानंतर त्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येनं महार समाज उपस्थित असतो. उपस्थित असल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणाला सुरुवात करतात. भाषणाला सुरुवात केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी सगळ्या समाजांना घेऊन बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करणार आहे, पण या सभेसाठी मी फक्त महार समाजाच्या लोकांना का बोलवलं? तर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की समोरच्या माणसाला माझी भूमिका समजत असताना समोरच्या माणसाला ती सोप्या भाषेत कशी समजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्मात प्रवेश करा हे जवळजवळ निश्चित झालं होतं. मग त्यावेळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उदाहरण देतात आणि त्यावेळीच बोलताना म्हणतात की एक कोणतंही गाव घ्या, त्या गावामध्ये 80% समाज हा तिथला बहुसंख्य हिंदू समाज आहे, त्यामधला 20% समाज हा दलित, वंचित आणि मुस्लिम समाज आहे. समजा त्या गावामध्ये जर 10 महार समाजाची कुटुंब आहेत जी महारवाड्यात गावकुशीच्या बाहेर आहेत, 80% हिंदू समाज त्या गावामध्ये राहतोय आणि त्या गावामध्ये केवळ 2 मुस्लिम समाजाची घरं आहेत असं आपण समजा. आणि हा विचार करा की त्या गावामधला जो बहुसंख्य हिंदू समाज आहे जेव्हा दलितांवरती किंवा ज्या महार लोकांवरती अत्याचार करतो, तोच अत्याचार ते त्या 2 मुस्लिम कुटुंबातल्या
कुठल्याही एका व्यक्तीवरती करतील का, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलताना म्हणतात. आणि पुढे जाऊन याला जोडून बाबासाहेब म्हणतात की मुळीच करणार नाहीत, कारण त्या बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाला देखील माहिती आहे, मी त्या 2 घरातल्या मुस्लिम समाजातल्या कुठल्याही एका माणसाला जरी हात लावला किंवा एकाही माणसावरती अत्याचार केला तर संपूर्ण देशामधला मुस्लिम समाज त्या 2 माणसांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी तत्पर असेल आणि त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी तयार असेल. पण जर तोच अत्याचार इथल्या महारवाड्यातल्या काही घटकांवरती केला तर त्यांच्या पाठीशी उभं राहायला एकही माणूस तयार होणार नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या पाठीशी कुणीतरी उभं राहावं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पाठीशी कुठला तरी समाज असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही हिंदू धर्माकडून अपेक्षा अजिबात नाही ठेवली पाहिजे. तुम्ही अपेक्षा ठेवली पाहिजे ती बौद्ध धर्मातून. म्हणजे उद्या तुमच्यावरती जर कोणी अन्याय केला, तुमच्यावर कुणीतरी अत्याचार केला, तर तुमच्या पाठीशी उभा राहणारा तुमचा स्वतःचा समाज तयार होईल. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळीच मांडलेली आहे. म्हणजे समोरच्या माणसाला आपलं मत पटावं यासाठी समोरच्या माणसाला त्याच्या भाषेत सांगण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही गोष्ट मला आवर्जून सांगायची. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट वक्ते म्हणून जेव्हा आपण त्याचा अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. की जगात जे कोणते वक्तृत्व क्षेत्रातली किंवा ज्या माणसांनी स्वतःच्या फक्त वक्तृत्वाच्या जोरावरती संपूर्ण जगभरामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला, संपूर्ण जगभरामध्ये स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं, या सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ का ठरतात. तर या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, जगाच्या पाठीवरती अशी अनेक माणसं होऊन गेली ज्या माणसांनी स्वतःच्या भूमिका घेतल्या, ज्या माणसांनी स्वतःची मतं समाजापर्यंत पोहोचवली, पण ती माणसं अस्तित्वात असताना त्यांची मतं समाजापर्यंत पोहोचली नाहीत. ती माणसं गेल्यानंतर समाजाला त्यांची किंमत कळाली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना अपवाद असतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची भूमिका स्वतःच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सगळ्या माणसांसमोर मांडलीच, पण त्याबरोबर त्याला त्यांच्या लेखणीची जोड होती. स्वतःच्या लेखणीच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला सुरंग लावण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे मला आवर्जून सांगायचे. सर्वोत्कृष्ट वक्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय जेव्हा आपण मांडायला लागतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आज बरीच वर्ष झाली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जेव्हा आपण 21व्या शतकात एक वक्ता म्हणून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार म्हणून 21व्या शतकात समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जेव्हा आपण सगळे प्रयत्न करू, तेव्हा सगळ्यात अगोदर जर आपण काय पाहिलं पाहिजे, तर मला वाटतं आपण 50-60 दशकं आधी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला वक्ता आपण वाचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असणारी वक्तृत्व शैली आपण प्रत्येकानं आत्मसात केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातल्या 9 प्रकारच्या भाषा अवगत होत्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 9 प्रकारच्या भाषांमध्ये लोकांशी संवाद साधत होते. मग तो संवाद साधत असताना जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी आपल्या भूमिका मांडल्या. आपल्या इथे डॉक्टर बाबासाहेबांनी हजारो सभा घेतल्या. त्या हजारो सभांना हजारोंच्या संख्येनं हा जनसमुदाय उपस्थित असायचा. पण तेव्हा उपस्थित असताना सगळ्यांना बाबासाहेबांचे विचार आपलेसे वाटायचे. आपलेसे वाटण्याचं कारण काय होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असणारा वक्ता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट वक्त्यांचं नाव निघतं त्यामध्ये शिवाजीराव भोसलेंचं नाव आवर्जून घेतलं जातं. शिवाजीराव भोसलेंचं नाव आवर्जून घेतलं जातं. शिवाजीराव भोसलेंचा एक प्रसंग आपल्या सगळ्यांनी ऐकलेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका यात्रेमध्ये शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान आयोजित केलेलं असतं. ते व्याख्यान आयोजित केल्यानंतर शिवाजीरावांना ज्या ठिकाणी बोलायचं असतं त्याच्या ठिकाणी एक तमाशाचा कार्यक्रम असतो. तमाशाचा कार्यक्रम सुरू होणार असतो, त्यामुळे गावकऱ्यांना चिंता पडते की लोक व्याख्यान सोडून तमाशाच्या कार्यक्रमाला 100% जाणार. त्यामुळे शिवाजीरावांचं भाषण ऐकायला एकही माणूस उपस्थित राहणार नाही. त्या सगळ्या लोकांना प्रश्न पडतो की आता कार्यक्रम करायचा कसा. त्यावरती शिवाजीराव भोसले
त्या सगळ्या माणसांना म्हणतात की तमाशाचा कार्यक्रम जरी चालू असला तुम्ही माझा कार्यक्रम चालू करा, माझ्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्या तमाशाला बसलेला प्रेक्षक सुद्धा माझ्या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहील, अशी भूमिका ज्या शिवाजीराव भोसलेंनी मांडली. त्या शिवाजीराव भोसलेंचं उदाहरण आपण वक्तृत्वाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा नाव निघतं तेव्हा त्यांचं नाव काढल्याशिवाय राहत नाही. पण शिवाजीराव भोसलेंनी जेवढी काही भाषणं केली, शिवाजीराव भोसले वक्ते म्हणून श्रेष्ठ होते. आपण स्वामी विवेकानंदांचं सुद्धा उदाहरण घेतो की स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जगाला संदेश दिला की माझ्या बंधू आणि भगिनींनो, त्यामुळं विवेकानंदाचं नाव सुद्धा जगभराच्या पाठीवरती घेतलं जातं. मग जेव्हा वक्ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराव भोसले आणि स्वामी विवेकानंद या 3 माणसांचा आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात येते की या सगळ्यांना जोडणारा समान धागा काय होता, तर यांच्याकडे असणारं वक्तृत्व शैली होती. पण या सगळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ का ठरतात, कारण या तिघांमध्ये शोषितांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याची भूमिका या सगळ्यांमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात मोठी बाब आहे, हे आपण आवर्जून घेतलं पाहिजे. वक्ते अनेक झाले, भूमिका घेणारी अनेक माणसं झाली, चांगले बोलणारे समाजामध्ये अनेक हजारो वक्ते आपल्याला आजही पाहायला मिळतात. पण या वक्त्यांमध्ये माझ्यासोबत माझ्या समाजाचं दुःख, माझ्या समाजाचं दारिद्र्य, माझ्या समाजाचं झालेलं शोषण हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वतःच्या वक्तृत्वाच्या वाणीतून करण्याचं काम मला वाटतं आत्तापर्यंत जर सगळ्यात यशस्वी कुणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, सारासार विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तृत्व हे श्रेष्ठ का ठरतं, हे आपण आवर्जून लक्षात घेत असताना आपल्या सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर महाराष्ट्रात अनेक वक्ते झाले, अनेक वक्त्यांनी अनेक सभा गाजवल्या, अनेक भाषणं केली, त्यांच्या सभेला देखील हजारो माणसं उपस्थित होती. पण या सगळ्यांसोबत स्वतःच्या भूमिकेसोबत माझ्या समाजाचं दुःख, माझ्या समाजाचे सामाजिक प्रश्न, माझ्या समाजावरती होणारा अन्याय, माझ्या समाजावरती होणारा अत्याचार स्वतःच्या भाषणाच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या भूमिकाच्या माध्यमातून राजकारण्यांसमोर, सभांसमोर, संसदेत असेल किंवा कुठंही असेल, या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडताना कुठेच कमी पडले नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्ते म्हणून श्रेष्ठ ठरतात. परेश सरांची कमेंट आलेली इथं, त्यांनी घेतलेली भूमिकाच त्यांना सर्वोत्कृष्ट करते. ते वक्ते नव्हते तर सातत्यानं प्रत्यक्ष रणभूमीवर कार्यरत असणारे मोठे योद्धे होते. अगदी सहमत आहे. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात की आत्ताच्या 21व्या शतकातले आपण असंख्य राजकारणी माणसांचा जर अभ्यास केला किंवा आपण ज्यांना नेते म्हणतो, आमदार म्हणतो, खासदार म्हणतो, प्रत्येक खासदार संसदेमध्ये आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडत असतो. प्रत्येक आमदार विधानसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडत असतो. प्रत्येक नेता एखादी घटना घडल्यानंतर, आपल्याला कुठला प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आपण आपल्या जवळच्या एखाद्या नेत्याकडं आपण आपला प्रश्न घेऊन जातो. पण जेव्हा आपण या सगळ्या नेत्यांना पाहतो तेव्हा समाजाचे प्रश्न मांडणारे अनेक नेते आपल्याला समाजामध्ये दिसत नाहीत. समाजाची भूमिका तेवढ्या तळमळीनं मांडणारे, समाजाची भूमिका माझ्या समाजावर झालेला अत्याचार हा माझ्यावर झालेला अत्याचार आहे अशी भूमिका मांडणारे किती नेते आज आपल्याला समाजात पाहायला मिळतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर घडून गेले. त्यामुळं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक सभेमध्ये केलेल्या भाषणाचा जेव्हा आपण सारासार अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजावरती, म्हणजे माझ्या समाजावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे शब्द माझ्या प्रत्येक भाषणातून बाहेर पडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधल्या सर्वोत्कृष्ट वक्त्याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वक्ता या महाराष्ट्रात, या देशाला आणि या जगाच्या पाठीवरती एकमेव होऊन गेला, असं माझं प्रामाणिकपणे आणि प्रांजळ मत आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट वक्ते ठरतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधलं जात असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे
ज्या बाबासाहेबांच्या अस्तित्व ज्या तथाकथित हिंदू समाजानं नाकारलं, त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छळण्याचा प्रयत्न ज्या प्रस्थापित हिंदू समाजामधून झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर घटना समितीसमोरची आपण भाषणं ऐकली, म्हणजे ज्या समाजानं ज्या माणसावरती संपूर्ण आयुष्य अन्याय अत्याचार केला, त्या समाजाबद्दल आत्मीयता दाखवण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भूमिकामधून घेतात. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक सभांमध्ये माझ्या समाजाचं काय या प्रश्नावरती बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही कार्यकर्ते म्हणून समाजात वावरत असताना तुमचं संघटन एवढं यशस्वी करा की कुठल्याही समाजाची किंवा कुठल्याही माणसाकडे तुमच्याकडे बघण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. एवढं यशस्वी संघटन तुम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलं पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट वक्ते ठरतात. अशा अनुषंगानं जेव्हा आपण विचार करायला लागतो, बाबासाहेबांनंतरच्या वक्त्यांचा जेव्हा अभ्यास करायला लागतो, बाबासाहेबांच्या सोबतच्या त्यांच्या काळातल्या समकालीन वक्त्यांचा अभ्यास करायला लागतो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीच्या काळातल्या वक्त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, तेव्हा या सगळ्यांमध्ये हे वक्ता म्हणून किंवा चांगले वक्तृत्व असणारी माणसं म्हणून यांना जोडणारा जरी समान धागा असला तरी या सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अद्वितीय का ठरतात? कारण त्या आपल्या भाषणासोबत, आपल्या भूमिकांसोबत फक्त माझे प्रश्न नाही तर माझ्या समाजाचे प्रश्न सगळ्या भाषणांमध्ये, सगळ्या भूमिकांमध्ये तळतळीनं मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजामध्ये एकमेव द्वितीय ठरतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वक्ते म्हणून या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरतात असं माझं प्रांजळपणे मत आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आंतरराष्ट्रीय वक्ता म्हणून जर आपण कुणासोबत जर तुलना करायचं झालं तर तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुणासोबत होऊ नये. मुळात तुलना कुठल्याच माणसासोबत होऊ शकत नाही. प्रत्येक माणूस त्याच्या जागी योग्य असतो. पण आपल्याला नेल्सन मंडेलांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य तिथल्या वर्ण संघर्षासाठी समर्पित केलं. नेल्सन मंडेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दोन माणसांना जोडणारा देखील एक समान धागा आहे. त्या समान धागा म्हणजे या दोघांनी आपल्या भूमिका घेत असताना या दोन्ही भूमिका स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या समाजासाठी मी या भूमिका घेतल्या पाहिजेत, ही भूमिका दोन्ही माणसांची होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला या दोन्ही माणसांना जोडणारा एक समान धागा जर काय असेल तर या दोन्ही माणसांना जोडणारा समान धागा ह्या दोन्ही माणसांनी घेतलेल्या भूमिका ह्या आपल्या समाजासाठी होत्या. त्या भूमिका घेत असताना माझ्या स्वतःचा स्वार्थ कुठंच आला नाही पाहिजे. माझ्या भाषणातून, माझ्या भूमिकांमधून फक्त मला माझ्या समाजाचे प्रश्न मांडायचे आहेत, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या भाषणांच्या माध्यमातून, सगळ्या सभांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संसदेतली जरी भाषणं ऐकली तरी त्या सगळ्या भाषणांमधून आपल्या एकच गोष्ट वारंवार आवर्जून जाणवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समाजाबद्दल असणारी तळमळ ही आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट वक्ते ठरतात. ब्ल्यू मॉर्निंग आणि टिशचे विद्यार्थी प्रशांत आणि ब्ल्यू मॉर्निंगची सगळी टीम, त्या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा खूप सारे आभार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं आपल्याला साजरी करता आली नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये खूप उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली. त्याच जयंतीचं औचित्य साधून ब्ल्यू मॉर्निंग या फेसबुक पेजनं गेल्या महिन्याभरात अनेक वक्ते या व्यासपीठावरती बोलवले.
त्या व्यासपीठावरून त्यांच्या भूमिका मांडण्यासाठी त्यांना संधी दिली. आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ब्ल्यू मॉर्निंगचे मनापासून आभार. माझा मित्र प्रशांत यानं मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचेही मनपूर्वक आभार. ही जयंती जरी आपण साजरी करू शकलो नसलो तरी कोरोनाची महामारी लवकरात लवकर टळो. आपण सर्वांनी आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. पुढच्या वर्षी नक्कीच आपण ही जयंती आणखीन मोठ्या स्वरूपात साजरी करू. त्या जयंतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजापर्यंत, सर्व युवकांपर्यंत पोहोचवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर सगळ्या समाजापर्यंत पोहोचले तर एक चांगला समाज आपण नक्कीच तयार करू शकू. एवढं बोलतो आणि पुनश्च एकदा टीम ब्ल्यू मॉर्निंग, प्रशांत आणि ज्यांनी आवर्जून या लाईव्हला मला ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम. धन्यवाद.